IPLच्या 1 मे रोजीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सला त्यांच्याच घरच्या मैदानात 7 गडी राखून पराभूत केलंय। राजस्थानकडून कर्णधार रियान पराग याने एखादी झुंज दिली। त्याच्या 50 बॉलमध्ये 90 धावांच्या तुफानी खेळीमुळे राजस्थानचा 225 धावांचा मोठा डोंगर उभा केला। मात्र यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी लवकर बाद झाले। यानंतर पराग आणि ध्रुव जुरेल यांनी 102 धावांची भागीदारी करत संघाला सावरलं। शेवटच्या काही ओव्हरमध्ये तर डोनोव्हान फरेरा यांनी अक्षरशः तांडव केला। त्याने 14 बॉलमध्ये नाबाद 47 धावा केल्या। राजस्थाननं दिलेलं हे 226 धावांचं लक्ष्य अवघड वाटत होतं, पण दिल्लीने कमाल केली। दिल्लीकडून KL राहुल आणि पाथुम निसंका यांनी जोरदार सुरुवात केली। निसंकाने 62 धावा तर राहुलने 75 धावांची शानदार खेळी करत राजस्थानच्या गोलंदाजांना हैराण केलं। यानंतर नितीश राणा आणि शेवटी आशुतोष शर्मा याने सामना संपवला। या विजयामुळे दिल्ली कॅपिटल्सने गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे। त्यामुळे प्लेऑफची शर्यत आता अधिकच रंगतदार झाली आहे। दिल्लीच्या या विजयामुळे प्लेऑफचं गणित बदलणार का? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि IPLच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी आम्हाला फॉलो करा, कारण क्रिकेटचा खरा थरार हा इथेच आहे।